रत्नागिरीच्या महिपत गडावरून संपूर्ण महाराष्ट्रात श्रावणी सोमवार मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातोय। याच पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील ऐतिहासिक महिपत गडावरही श्रावणी सोमवारानिमित्त भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। महिपत गडावरील प्राचीन पारेश्वर महाराज मंदिरात दर्शनासाठी भक्तांनी सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या गडाला धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे। श्रावणी सोमवार निमित्त भाविकांनी पार्श्वनाथाचं दर्शन घेत पूजा अर्चा केली आहे। तिथं गडाच्या निसर्गरम्य वातावरणात भक्तिमय वातावरणात निर्माण झालं होतं। हर हर महादेवाच्या जयघोषानं संपूर्ण महिपत गड परिसर दुमदुमून गेला होता। श्रावण सोमवार निमित्त महिपत गडावर भाविकांचा उत्साह अनुभवायला मिळालाय। बघता LS मराठी आणि आज श्रावणातला पहिला सोमवार आहे। श्रावणी सोमवार हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्साहात साजरा केला जातो, पाळला जातो। खरं तर श्रावणी सोमवारामध्ये अनेक भक्तजन असतील हे आपल्या जवळच्या शंकराचं मंदिर आहे किंवा महादेवाचं मंदिर आहे त्या ठिकाणी दर्शनासाठी जात असतात। आणि अशातच आता आपण एक LS मराठीच्या माध्यमातून एक ऐतिहासिक गड ज्याचा आपण आढावा घेणार आहोत, ज्याचं नाव आहे महिपत गड। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यापासून जवळजवळ 22 ते 23 किलोमीटर पासून लांब, खेड तालुक्यापासून खेड शहरापासून 22 ते 23 किलोमीटर लांब असा हा किल्ला आहे। आणि हा महिपत गड हा खूप जुना किल्ला आहे, ऐतिहासिक वारसा आहे। आणि ह्या महिपत गडावरती जर तुम्ही माझ्या पाठी जे बघताय ते पारेश्वराचं मंदिर आहे, ऐतिहासिक मंदिर आहे। आणि आजूबाजूचा परिसर खूप सुंदर आहे। मी जर तुम्हाला बघितलं तर इथं पुरातन कालीन विहीर देखील या ठिकाणी आहे। आज सकाळपासूनच श्रावणी सोमवार असल्यामुळे अनेक भक्तजन या ठिकाणी येत आहेत, रेलचेल चालू आहे। आणि अतिशय बघितलं तर खूप धुक्याची चादर या संपूर्ण गडावरती पसरलेली आहे। आणि आता आपण मंदिरात जाऊया। मंदिरामध्ये आज श्रावणी सोमवार असल्यामुळे अनेक भाविकांची ये-जा चालू आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जेव्हा गड आपण चढतो, जेव्हा ह्या पारेश्वराच्या मंदिरामध्ये आपण जेव्हा दर्शन घेण्यासाठी येतो तेव्हा जवळपास आपल्याला 40 ते 45 मिनिटाचा ट्रॅक चढून यावा लागतो। म्हणजे थोडक्यात एक ट्रॅक आहे की जे ट्रॅकर्स लवर आहेत त्यांच्यासाठी हा गड खूप आकर्षक आहे आणि तो ट्रॅक करत आपल्याला वर यावं लागतं। एक 45 मिनिटाचा प्रवास आहे। आणि आता आपण मंदिरामध्ये जातोय। हे पारेश्वर बाबांचं मंदिर आहे, खूप जुनं मंदिर आहे। श्रावणी सोमवार निमित्त या ठिकाणी भाविकांची गर्दी खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते। हे मंदिर आत्ताच झालेलं आहे आणि ह्या मंदिरात आपण बघितलं तर श्रावणी सोमवार निमित्त अनेक भाविक या ठिकाणी आलेले आहेत। ह्या मंदिरामध्ये जे बुवा आहेत त्यांच्याशी आपण थेट आता संपर्क साधून त्यांची आपण बातचीत करणार आहोत। आणि आपण बघतोय की गाभाऱ्यामध्ये अनेक भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत। आणि त्याचबरोबर आपल्या ह्या मंदिराचे जे पुजारी आहेत ते आपल्या सोबत आहे। काय सांगाल, हे खूप ऐतिहासिक मंदिर आहे, खेड तालुक्यातील सर्वात नामवंत आणि ऐतिहासिक मंदिर मानलं जातं। ह्याचा इतिहास काय, थोडक्यात काय सांगाल? हा मंदिर असं आहे की पुरांतरातला शिवकालीन स्वयंभू महादेवाचं मंदिर आहे। शिवाजी महाराज, रामदास स्वामी इथे येऊन राहिलेले आहेत। तर हे जागृत दैवत नाही। आता मी गेली 30 वर्षापासून इथे या देवळामध्ये यथाशक्ती आपली सेवा चाललेली आहे। देव आहे म्हणून तुम्ही आम्ही सर्व आहेत। तुमच्या आमच्या नांदतोय तो अंश, तोच हा महादेव आहे। महादेवाची यथाशक्ती सेवा केल्यानंतर तो मेवा देणार, ही साक्षात्कार मी तुम्हाला सांगतोय। आलेल्या भाविकाला सगळ्यांनी यथाशक्ती नेमाने सर्वांनी मनाभावनाने सेवा केली, देव तुमच्यामध्येच आहे।